नागपूरमध्ये आज देवदिवाळी साजरी केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरातील त्रिकोणी पार्क परिसर सजलेला आहे। या भागातील घरोघरी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या देखील काढण्यात येणार आहेत। तर इथल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आपण आता आहोत नागपुरातील धरमपेठ परिसरामधील त्रिकोणी पार्क परिसरामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि संपूर्ण परिसरामधलं आपण दृश्य पाहिलं तर रोषणाई झालेली दिसते। दिवाळी जणू काही इथे साजरी करण्यात येत आहे। खूपच आनंदाची गोष्ट आहे की देवेंद्रजींनी आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। ते आता पहिल्यांदा नागपुरात जेव्हा येणार आहेत ती डेट कुठली असो पण त्याच्यासाठी ऑलरेडी 3-4 दिवसांपासून त्रिकोणी पार्क एकदम असा सजलेला आहे की जशी काही दिवाळी आहे। आम्ही याला देव दिवाळी म्हणूनच म्हणतो आहे। सगळ्यांनी घरी आता रांगोळ्या त्या दिवशी आम्ही टाकणार आहोत, त्याच्यानंतर तेलाचे दिवे आणि उत्स्फूर्तपणे इथल्या रहिवाशांनी जे सगळ्यांनी विद्युत रोषणाई घरावर केलेली आहे त्यामुळे इथे जणू दिवाळी साजरी होते। आमच्या सगळ्यांसाठी फारच एक प्राऊड मोमेंट आहे ही। जसं एक जुन्या एका याच्या कथेप्रमाणे जसं असत्यावर सत्याचा विजय करून श्रीरामजी जेव्हा अयोध्येत पोचले तेव्हा लोकांनी त्यांचं स्वागत अयोध्येतल्या पूर्ण दिवे लावून दिवाळी साजरी करून जसं केलं तीच भावना आम्हाला यावेळेला आहे की ही लढाई जी झाली असत्यावर सत्याचा विजय मिळवून ते आता इथे येणार आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पूर्ण सगळे इथले लोक फारच उत्सुक आहोत। खूप उल्हास आहे, उत्सुकता आहे आणि त्याच्यानंतर खुशी पण आहे ती वेगळी की त्यांना नगरसेवक मेयर झाले, त्याच्यानंतर MLA झाले, मग मुख्यमंत्री झाले ते सुद्धा पाहिलं, आता ते पुन्हा मुख्यमंत्री होतात त्याची ती आनंदाची गोष्ट अगदी वेगळीच आहे एकदम।